आहा, किती सुंदर हा केक तयार झालेला आहे। सगळ्या बाजूनी तर छान भाजला गेलाच आहे आणि बघा किती वरनं पण छान दिसत आहे, तुटी फ्रुटी, नंतर आपल्या चेरीज वगैरे। मस्त हा प्लम केक झालेला आहे। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आजची रेसिपी आहे क्रिसमस रम प्लम केक। तर चला पाहूया कशी बनवलं आहे ते। सगळ्यात प्रथम आपण 200 ग्रॅम सगळे मिक्स असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। त्याच्यात तुटी फ्रुटी, ब्लॅक मनुका, त्याचबरोबर चेरी आणि थोडंसं आपण आल्याची झीक टाकलेली आहे। ती साखरेत हे केलेली असतात, गोळलेली असते, त्याच्याने एक वेगळी टेस्ट लागते। आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स 120 ग्रॅम किंवा 125 ml या रममध्ये मी भिजत घातलेलं आहे। मी इथे रम घेतलेली आहे, ती तुम्ही कुठच्याही ब्रँडची घेऊ शकता। इथे आता आपण टीन रेडी करत आहे, कारण आपला हा जो केक आहे हा आपल्याला फटकन बॅटर रेडी झाल्यानंतर बेकिंगला ठेवायचा आहे। त्यामुळे खाली थोडंसं तेल लावलं, त्याच्यावर हा छोटा बेसला मी राऊंड बटर पेपर घातला आहे। आता त्याच्यावरती आपण तेल लावायचं आणि टीन आपला रेडी करून ठेवायचा। टीन रेडी असेल तर आपल्याला ते सोयीस्कर जातं। इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे। आजचा आपला केक आहे तो टोटली व्हेज आहे, आपण कुठेही अंड वापरलेलं नाही, पण आपण रम वापरलेले। आता या प्रीमिक्समध्ये 30 ml पाणी घालायचं असतं, पण आपण हे ड्रायफ्रूट्स या रममध्ये भिजवलेले आहेत, तर ऑलरेडी ओलसरपणा येणार, म्हणून इथे मी पाणी नाही घातलं आहे। तर हे आता ड्रायफ्रूट्स घालून आपण आता मिक्स करूया। आता हे आयत्या वेळेस आपण ड्रायफ्रूट्स रममध्ये सोक करायला ठेवले होते, पण ऑथेंटिक ही रेसिपी असते, त्याच्यात 1-2 महिने हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये सोक करत ठेवतात, जेणेकरून त्याला एक सुंदर फ्लेवर येतो आणि तुमचा केक सुंदर होतो। आता तुम्ही म्हणाल की इथे तुम्ही रम घातलेली आहे, तर कसं? हे बघा, रम ही जेव्हा तुम्ही केकमध्ये घालतात तेव्हा त्याच्यामध्ये जे काही आम्ली पदार्थ असतात किंवा आपल्याला एक नशा येते, हे सगळं इव्हॅपोरेट होऊन जातं। या स्टेजला त्याचं काहीच राहत नाही, कारण आपण ओपन करून ठेवलेली असते। आता हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। मला थोडंसं ते ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी हवी होती, म्हणून मी 2 चमचे थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता हे छान ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी झालेलं आहे, तर आपण कट अँड फोल्ड या मेथडनी हे आपण मिश्रण मिक्स केलेलं आहे। आता इथे मी आज टोटली आपण व्हेज केलेलं आहे, नाहीतर याच्यामध्ये आपण अंड घालतो, पण आपण अंड न घालता आज असा केलेला आहे, तर ह्याची टेस्ट, रमची टेस्ट आपल्या केकला छान येते। इथे 30 ml मी तेल घातलेलं आहे आणि आता ह्या माझ्या मिश्रणाला बघा कसं छान शायनिंग आलेलं आहे, आणि एवढं 30 ml तेल आपल्याला खूप होतं। ॲक्च्युली कसं आहे की आपण मैदा नंतर साखर असं सगळं वेगवेगळं घेतलं तर आपल्याला खूप वेळ जातो, हा झटपट होतो आणि खूप सुंदर होतो। हे सगळं आता आपण या टीनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। व्यवस्थित तो टीनमध्ये आपण केक छानपैकी असा एकाच म्हणजे लेवलवर तो व्यवस्थित स्प्रेड करणार आहोत। तुम्ही माझी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर तुम्ही माझं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुम्हाला ट्रिक्स, टिप्स सगळ्या मिळतील, त्या तुम्ही फॉलो करत चला। आता आपण ह्या बॅटरवर आत्ताच याच्यावर थोडंसं तुटी फ्रुटी घालून घेणार आहोत, सगळ्या रंगाची, म्हणजे आतसुद्धा तुटी फ्रुटी असतात आणि बाहेरसुद्धा, तर खूप म्हणजे खाताना खूप छान टेस्ट लागते। तर बघा हे कसं आपण एकत्र असं छान केलेलं आहे। आता मी हा केक 180 डिग्रीवर खालची कॉईल सुरू करून OTGमध्ये हा मी बेक करणार आहे। 20 मिनिटात हा केक माझा होणार आहे, कारण आपलं बॅटर पण तेवढंच आहे आणि ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी असल्यामुळे आपल्याला फार वेळ जाणार नाही। त्यासाठी मी ऑलरेडी माझा ओव्हन हा प्री हीट करायला ठेवलेला आहे। एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये रमचं प्रमाण असल्यामुळे
हा राईस तर होणारच आणि प्रीमिक्स आहे, त्यामुळे हा केक आपला स्पॉन्जी खूप छान होणार आहे. आता तुम्ही नोकरी करणाऱ्या बायका असतील तर तुम्ही हे प्रीमिक्स वापरून नक्की करून बघा. तुम्हाला कळेल की आपला केक कसा छान होतो ते. आता आपण 180 डिग्री मी ऑलरेडी ठेवलेला आहे आणि परत एकदा सांगते, खालची कॉईल आपण चालू करणार. जेव्हा आपला केक राईज होईल, 50% आपला कुक होतो आहे, म्हणजे आपल्याला समजतं की आता आपला हा केक राईज झाला आहे पण आतून कच्चा आहे, तेव्हा दुसरी पण वरची कॉईल चालू करायची. मग तिथे बोथ कॉईल असतात, तिकडे तुम्ही तुमचा नॉब करायचा. आता आपला हा केक मस्त झालेला आहे, अगदी 20 मिनिटात झाला आहे. बघा, आपल्या सुरीला तो अजिबात लागून आलेला नाही आहे. मी सगळीकडनं तो सोडवते, कारण थंड झाल्यावरच तो काढायचा असतो. मी एक 5 मिनटं त्याला बाहेर काढून ठेवला होता. आता आपण डिमोल्ड करूया आणि बघा किती सुंदर झालेला आहे हा केक. छानपैकी केक झाला आहे. तुम्हीसुद्धा या क्रिसमसला तुमच्या किचनमध्ये हा केक करा आणि तुमच्या कॉमेंट्स मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला मला विसरू नका. आणि माझा हा प्लम केक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.